मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेलं आमरण उपोषण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले। 15 तासांनंतर मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतले। अभ्यासकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारने मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी रात्री 10:30 वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। काल रात्री मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली। सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी पाणी पिऊन उपोषण सोडले आणि त्यामुळे मंत्री विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला यश आले। 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देणार तसंच 2 ते 3 दिवसात शासन निर्णय काढणार असल्याचं आश्वासन सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंना दिलंय। दरम्यान शासन निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे। शासन निर्णय न काढल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। सरकारच्या शिष्टाईला यश आलेलं आहे। 15 तासानंतर जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलेलं आहे। पाणी पिऊन त्यांनी त्यांचं उपोषण सोडले आणि त्यानंतर जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात उपचार सुरू झाले। आपण त्याला मागण्या केल्या, त्याच्यावर त्यांनी मसुदा तयार केला। 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या आपलं असं म्हणणं आहे। त्या कुणबी नोंदी त्याचा दस्तावेज आम्हाला द्या, म्हणजे आम्ही मराठा समाजाला फोन करून सांगू की तुमची नोंद निघाली म्हणून। त्यांनी ते देण्याचं मान्य केलं। केलंय का? हो म्हणते। जे 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या। 39 लाख जवळपास दिले, जे राहिले ते द्या, तर त्याच्यावर बी कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलंय। ते पण देतो। मराठा आणि कुणबी याला सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्याला सांगितलंय। त्याला मी महिना नाही ऐकत साहेब, त्याला म्हणतोय त्याला नाही ऐकत महिना। मंत्रालय स्थापन करायला महिना मंत्र नाही। आपण सध्या मराठा आरक्षण पक्ष आपण स्वतंत्र स्थापन मंत्रालयात करतोय, ज्यामध्ये स्वतंत्र अधिकारी राहतील त्यासाठी त्यांना मंत्रालय नाही मंत्रालय कोणाला दिलेलं नाही अजून। फक्त स्वतंत्र कक्ष आपण त्यासाठी करतोय, ते ओबीसी मंत्रालय नाहीये। सातारा संस्थांच्या बद्दल माझं म्हणणं होतं ते GR लगेच काढायचं। सकाळी माझं त्यांचं बोलणं झालं, पण ते म्हणले कोर्टात जाऊ नये, पुन्हा चॅलेंज करू नये म्हणून 1 महिन्याचा आम्हाला वेळ द्या। आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा हे होते अभ्यासक, त्यांना विचारलं। त्यांनी काय आता मी जर उद्याच उद्या काढायला होतं जे अर्थ ते काढते बिदा भाऊपोटी। कोर्टात गेलं ते पुन्हा म्हणते आम्ही म्हणलो 1 महिना टाइम द्या, तुमच्यामुळे कोर्टात गेलं म्हणजे मराठीचं भांडण नव्हते ते। त्याच्यापेक्षा 1 महिना वेळ द्यायला पडतोय, तिथून पुढे त्यांना कोर्टात झुळून नाही, त्यांना झुळून नाही। त्यामुळं ती 1 महिना वेळ आम्ही त्यांना देणार आहे। सूचना 3 दिवसाच्या आतमध्ये मंगळवारी कॅबिनेटला सूचना पुऱ्या निघणार। फक्त महिन्याचे 2च विषय, केशेचा एक विषय सरसकट राज्यातल्या आणि एक सातारा गॅजेटचा महिन्याचा विषय। बाकीचे सगळे तातडीचे। जर या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा मंजूर झाल्या नाही तुमच्या पद्धतीने, तर तुमची पुढची भूमिका काय राहील? आता तरी मला नाही वाटत, कारण त्या मंजुऱ्या मुख्यमंत्र्यांनी देणार आहेत असं त्यांनी विखे पाटील साहेबांनी त्यांनी दोघांनी सांगितलं। म्हणून मला वाटतं आता थांबणार नाही, नसता मग या दोघांना जबाबदार धरणार आहे आणि पुन्हा आंदोलन सुरू करणार। तर जरांगेंच्या मागण्यांवर कसा तोडगा काढण्यात आलाय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर जरांगेंची जी मागणी होती त्यानुसार 58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना देण्यात येतील। नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातील। जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसात बैठक घेतील। सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी 1 महिना वेळ देण्यात आलाय। तर न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन नंबर जारी करण्यात येईल। आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची स्वतंत्र हेल्पलाईन असेल आणि मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार असल्याचं आश्वासनही सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।